2026 मध्ये अधिक मास आलेला आहे आणि या महिन्यात महिलांनी कोणते खास आवर्जून नियम पाळले पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात केलेली पूजा, जप, दान आणि नियम यांना विशेष महत्त्व दिलं जातं. विशेषतः महिलांनी या महिन्यात काही नियम श्रद्धेने पाळले तर घरात सुख शांती, समाधान आणि सकारात्मक वातावरण राहते असे मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांनी अधिक मासात कोणते नियम आवर्जून पाळावेत आणि कोणत्या गोष्टी ह्या टाळाव्यात आणि जोडवी बदलताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक विवाहित महिलांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की अधिक मासात महिलांनी कोणते नियम पाळावेत. तर पहिलं म्हणजे तर दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि अधिक मासात आळस टाळून शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान करून स्वच्छ आणि सात्विक कपडे हे परिधान करावेत. असे केल्याने मन शांत राहते आणि पूजा करताना सकारात्मक भावना देखील निर्माण होते. त्याचबरोबर दररोज देवपूजा करावी. महिलांनी घरातील देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे. दररोज दिवा लावून भगवान विष्णू, लक्ष्मी माता किंवा आपल्या कुलदेवतेची ही भावाने पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुषोत्तम मासाची कथा वाचावी. घरात शांत वातावरण ठेवावे. अधिक मासात राग, भांडणं, वादविवाद आणि कटू बोलणे हे नक्की टाळावे. घरात सकारात्मक आणि आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात मन जितकं शांत आणि स्वच्छ ठेवले जाते तितके शुभ फळ मिळतं असे मानले जाते. म्हणून या महिन्यात वादविवाद हे नक्की टाळायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. या महिन्यात शक्यतो मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ हे टाळायचे आहेत. साधा आणि सात्विक आहारच घ्यायचा आहे. अनेक महिला या महिन्यात कांदा, लसूण टाळतात. श्रद्धेनुसार शरीर आणि मन हे दोन्ही देखील शुद्ध ठेवण्यासाठी हे नियम नक्की पाळावेत. तसेच दानधर्म करावा. अधिक मासात गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. शक्य असल्यास गाईला चारा द्यावा, पक्ष्यांना पाणी ठेवावे किंवा मंदिरात जाऊन दान करावे. आणि दान करताना अहंकार न ठेवता पूर्ण मनापासून श्रद्धेने दान करावे. हे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे मनात शुद्ध भावना ठेवायची आहे. वडीलधाऱ्यांचा आदर करावा. या महिन्यात आई वडील, गुरुजन आणि घरातील मोठ्यांचा आदर हा नक्की करावा. त्यांचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सेवा आणि नम्रतेला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास उपवास हा नक्की करावा. अनेक महिला अधिक मासात गुरुवार, एकादशी किंवा सोमवारचा उपवास करतात. उपवासामुळे काय होते तर मन एकाग्र राहते आणि भक्तिभाव वाढतो. परंतु तब्येत ठीक नसल्यास जबरदस्तीने उपवास करू नये. त्याचबरोबर नकारात्मक विचार करणे हे टाळायचे आहेत. अधिक मासात सतत देवाचे नामस्मरण करावे. वाईट विचार, मत्सर आणि दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे हे नक्की टाळावे. या महिन्यात केलेले चांगले विचार आणि चांगली कर्म अधिक फलदायी ठरतात. आता जाणून घेऊयात की आपण या महिन्यात महिला जोडवी का बदलतात. हिंदू धर्मात जोडवी ही विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक मानले जाते. चांदीची जोडवी शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करते. अधिक मासात जुन्या वस्तूंचं शुद्धीकरण करून नव्याने शुभ सुरुवात करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून अनेक महिला या महिन्यात नवीन जोडवी धारण करतात.
जोडवी बदलण्याची योग्य पद्धत काय आहे तर जोडवी बदलण्यापूर्वी सकाळी स्नान करावे. जोडवी देवाजवळ ठेवून हळदी कुंकू हे नक्की व्हावे. त्यानंतर भगवान विष्णू किंवा लक्ष्मी मातेला नमस्कार करून जोडवी ही धारण करावी. शक्य असल्यास गुरुवार किंवा एकादशीचा दिवस निवडावा, कारण हे दिवस खूप शुभ असतात. जोडवी बदलताना कोणत्या चुका करू नयेत तर पहिली चूक आहे तुटलेली जोडवी वापरू नयेत. तुटलेली किंवा खराब जोडवी ही अशुभ मानली जातात. ती दीर्घकाळ वापरणे हे देखील टाळावे. नकली धातूची जोडवी देखील वापरू नयेत. शक्यतो चांदीचीच जोडवी वापरावी. नकली धातूमुळे काय होते तर त्वचेला त्रास होऊ शकतो, त्यामुळे हे आपल्याला टाळायचे आहे. तसेच दुसऱ्यांची जोडवी देखील वापरणे टाळायचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार स्वतःची स्वतंत्र जोडवी वापरणे खूप शुभ मानले जाते. म्हणून शक्यतो दुसऱ्यांची वापरलेली जोडवी वापरणे हे आपल्याला टाळायचे आहे. जुनी जोडवी कचऱ्यात फेकू नयेत. जुनी जोडवी आदराने ठेवावी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी, कारण ती सौभाग्याचं प्रतीक मानले जातात. अधिक मास हा श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा महिना मानला जातो. म्हणून या महिन्यात महिलांनी श्रद्धेने नियम पाळून देवभक्ती करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक उपयुक्त माहितीसाठी भक्ती विशेष या चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे कोणती प्रथा परंपरा पाळली जाते ते देखील कमेंटद्वारे नक्की सांगा. कमेंटमध्ये जय श्री हरी हे देखील नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.